सोलापूर बार असोसिएशन वार्षिक निवडणूक 2026-27 विधी विकास पॅनलचे उमेदवार ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेळी काय म्हणाले पहा. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंजुनाथ श्रीशैल कक्कळमेळी, विधी विकास सोलापूर बार असोसिएशन 2026 आणि 27 निवडणूकमध्ये मी विधी विकास पॅनलमधून सचिवपदाचा उमेदवार आहे. तर सध्या या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित आहेत आणि होत आहेत आणि काही वर्षांपासून सोलापूर बार असोसिएशनच्या किंवा वकिलांच्या हिताच्या काही गोष्टी आपल्या सोबत आहेत. त्या उद्देशानं मी सचिव म्हणून आता येऊ घातलेल्या निवडणुकीत माझं असं सांगणं आहे की बार असोसिएशनचा सर्वांगीण विकास आणि त्यासोबतच डिजिटल बार म्हणजेच ज्या काही बार संबंधित किंवा वकिलांच्या ॲक्टिव्हिटी संबंधित गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हायला पाहिजे आणि त्यासोबतच वकिलांच्या हित संरक्षणाखातर ज्या काही गोष्टी कराव्याच्या आहेत त्या नक्कीच मला करायच्या आहेत. उदाहरणार्थ ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे, त्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करणं, सोबतच जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्या हिताच्या संदर्भात, हिताचं म्हटलं तर एस्पेशली आरोग्याच्या संदर्भात ज्या पद्धतीनं आता एक आधुनिक युगामध्ये हेल्थ इश्यू खूप वाढत चाललेला आहे. स्ट्रेस आहे, डायबिटीस आहे आणि हार्ट अटॅक सारख्या गोष्टी आहेत. त्यासाठी त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट या संदर्भात काही टिप्स मिळवून देणं किंवा डॉक्टरांच्या असं काही कॅम्प्स वगैरे घेणं किंवा तशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणं या संदर्भात मी फोकस करणार आहे. त्यासोबतच युवा या आपल्या सोलापूर बार असोसिएशनमध्ये युवा वर्ग हा मोठा आहे. निदान 400 ते 500 मतदार हे आपले युवा वर्ग आहे आणि काही युवा वर्ग सध्या LLB होऊन आपल्या सोलापुरात येतात, बार असोसिएशनला रजिस्टर करून वकील चालू करतात. परंतु एक महत्त्वाचा विषय मला इथं आवर्जून उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे युवा वकील जेव्हा बारमध्ये येतो किंवा आपल्या कोर्टामध्ये येतो त्याला कायद्याचा प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नसतो आणि त्यामुळं युवा वकील सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष इकडे तिकडे तो सैरावैरा फिरत असून त्याला योग्य असा प्रकारचा मार्गदर्शन भेटत नाही आणि त्यासाठी माझा असा संकल्प आहे की या जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर्स असायला हव्यात ज्याच्यामधून प्रॅक्टिकल एक्सपोजर त्या युवा विधिज्ञांना मिळायला हवं. प्रॅक्टिकल एक्सपोजर इन द सेन्स कोर्टात कशा पद्धतीनं अर्ज दिलं जातं, कशा पद्धतीनं मेन्शन केलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर एखादा मुदतीचा अर्ज द्यावा तर त्याला प्रोव्हिजन कुठला लिहून कशा पद्धतीनं तो ड्राफ्ट लिहायला हवा, तो मुदतीचा अर्ज लिहायला हवा, या संदर्भाच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टीबद्दल आपण त्यांना ट्रेनिंग दिलं तर त्यांना पुढच्या भवितव्यासाठी एक चांगलं मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे आणि ऑफकोर्स आपल्या विधी विकास पॅनल मार्फत या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्या निमित्त मी आपण सर्वांना विनंती करतो की विधी विकास पॅनलचे अध्यक्ष ॲडव्होकेट रेश्मे SR आणि उपाध्यक्ष पुरुषांमध्ये परवेश ढाला आहेत आणि स्त्रियांमध्ये रिझर्व त्याच्यामध्ये उर्मिला जहागीरदार, त्यासोबतच मी सचिव ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेळी आणि खजिनदार पदासाठी मंगेश कंदलगावकर आहेत आणि त्यासोबतच जॉईंट सेक्रेटरीसाठी ॲडव्होकेट मदपल्ली मॅडम आहेत. त्या सर्वांना आपण बहुमताने विजय करून द्यावा अशी मी विनंती करतो.